विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 16 मी नदी बोलते पाहणार आहोत. यापूर्वी आपण नदीचे गाणे या कवितेतून नदीचे मनोगत पाहिले आहे. या इथे देखील आपण नदीचे मनोगत पाहणार आहोत. चला तर मग नदीला काय सांगायचे आहे आपल्याला पाहूया. मी आहे नदी, माझा जन्म पर्वतावर होतो. मला अनेक ओढे येऊन भेटतात. त्या ओढ्यांमुळे मी मोठी होत जाते. इतर नद्याही मला येऊन मिळतात. नदी काय सांगत आहे आपल्याला? मी नदी आहे आणि माझा जन्म कुठे होतो? तर पर्वतावर होतो. पर्वत म्हणजे मोठमोठे डोंगर. येथून नदीचा जन्म होतो. नदी उगम पावते आणि नदीला अनेक ओढे येऊन भेटतात. आता ओढे म्हणजे काय? तर पावसाचं पाणी जे जमिनीवर येऊन सांडतं, पडतं ते पाणी जेव्हा नदीला येऊन मिळतं, त्यामुळे नदीचा जो आकार आहे तो अधिक वाढत जातो आणि नदी मोठी होत जाते. इतर नद्याही नदीला येऊन मिळतात आणि नदीचा जो आकार आहे तो पूर्वीपेक्षा खूपच मोठा होत जातो. माणसे धरण बांधून मला अडवतात, माझ्या पाण्यावर वीज तयार करतात. पुढे नदी काय सांगते आहे की माणसे धरण बांधून मला अडवतात, माझ्या पाण्यावर वीज तयार करतात. धरण म्हणजे जे पाणी असतं ते साठवण्यासाठी खूप असा विस्तृत व मोठ्या प्रमाणात केलेला एक खड्डा असतो. तिथे पावसाचं पाणी साठवलं जातं. तिथे सिमेंट कॉन्क्रीटने एक बांध तयार केला जातो मोठा आणि त्याच्यावर विद्युत प्रकल्प वीज निर्मितीचं काम तयार केले जातं. आणि ही जी वीज तयार होते ती वीज आपण आपल्या घरी वापरतो. आपली जी घरामध्ये अनेक उपकरणं आहेत, लाईट आहे, फॅन आहे, टी व्ही आहे, ही सर्व या विजेवरती चालत असतात. त्या विजेवर कारखाने चालतात, शेतीतील पंप चालवतात, पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. अनेक प्रकारचे फायदे आपल्याला विजेचे आपल्या रोजच्या जीवनामध्ये होत असतात. मी उड्या मारते, धावते, उंच कड्यावरून वेगाने कोसळते. पुढे नदी काय सांगते आहे आपल्याला? तर मी उड्या मारते, धावते, उंच कड्यावरून वेगाने कोसळते म्हणजे खाली येत असते. धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. आता धबधबे तुम्ही पिकनिक म्हणून जाता धबधब्यामध्ये भिजण्यासाठी आहे ना, पाण्यामध्ये मज्जा करण्यासाठी. तर त्या धबधब्याच्या स्वरूपाने पर्वतावरून खाली येते. मोठमोठ्या डोंगरावरून धबधब्याच्या स्वरूपात ती नदी जी आहे ती खाली येत असते आणि आपण तिकडे मनसोक्त आनंद घेण्यासाठी जातो, बघण्यासाठी जातो, सौंदर्य बघण्यासाठी जातो धबधब्यांचं, हो की नाही? पर्वतावरून मी सपाट मैदानी भागात येते. आता पर्वत झाले, आता नदी कुठे येते? तर सपाट मैदानी भागामध्ये येत असते. आता माझा वेग कमी झालेला असतो, कारण आता काय आहे तर सपाट भाग आहे. उंचावरून येताना तिचा वेग कसा असतो? नदीचा जास्त असतो. पण आता सपाट मैदानी भाग असल्यामुळे ती थोडी कमी वेगाने, कमी गतीने धावत असते, चालत असते नदी तिच्या मार्गाने. ओके. माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवागार करते. माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात. पण मला एका गोष्टीची खंत आहे. आता नदीमुळे काय होतं तर तिच्या पाणी असल्यामुळे दोन्हीकडे काय असतं? हिरवगार असं गवत, झाडं अशी निर्माण होत जातात छोटी छोटी, हो की नाही? आणि सर्वीकडे कशी असते? हिरवळच हिरवळ असते. तो नजारा पाहून आपल्याला खूप बरं वाटतं. अतिशय सुंदर असं एक वातावरण तयार होतं. आणि अनेक जी आपण धान्य खातो, शेतकरी आपल्यासाठी जे पिकवतात ते ह्या नदीच्या पाण्यामुळेच. शेतकरी नदीच्या पाण्याचा वापर करतात आणि आपल्यासाठी पीक घेतात. पण नदीला एक खंत देखील आहे. काय खंत आहे? नदी सांगते, मी सगळ्यांच्या उपयोगी पडते, तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात, मला प्रदूषित करतात. नदीला ही खंत आहे की आपण जी माणसं आहोत ती नदीच्या प्रवाहात काय करतात? सांडपाणी म्हणजे घाणेरडं पाणी, त्याच्यानंतर कचरा टाकतात आणि मला प्रदूषित करतात. म्हणजे नदीला प्रदूषित करून टाकतात, घाण करून टाकतात. सुंदर निर्मळ अशा नदीला माणूस त्याच्या वाईट गोष्टीमुळे, वाईट सवयीमुळे काय करतात? घाण करून टाकतात. हे नदीला मुळीच आवडत नाही आहे. माणसाच्या वस्त्या, छोटी गावे, शहरे यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्तच प्रदूषित होते. कारण माणसं काय करतात?